आज जो आपला पश्चिम पट्टा आहे, शेतीवाडी तिकडे आता कामं सुरू होतील. त्या अगोदर पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर ते सगळे आपल्या शेतीवाडीचं साफसफाई, झाडांची तासणी वगैरे करतात. पण ते केल्यानंतर त्याचा सगळा जो कचरा असतो, म्हणजे झाप म्हणा किंवा फांद्या काप केलेला म्हणून ते रस्त्यावरती डंप करतात आणि नंतर आपल्या त्या डम्पिंग ग्राउंडवरती ते आपले माणसं घेऊन जातात. पण सध्या स्थितीत त्याचा साहेब कचरा म्हणजे झाडी म्हणणे मी, तर त्याचं प्रमाण खूप आहे. कारण तिकडे खूप शेतीवाडी आहे. पावसाळ्यामध्ये ते उचललं नाही गेलं तर तो सगळा कचरा वाहून येतो आणि आपल्या गटरामध्ये वगैरे जाम होऊन तिकडे पूरस्थिती निर्माण होते. तर पूर्वपार चालत आलेली आपली वसईनगर, जी पूर्वीची वसईनगर परिषद असताना त्यांचं डम्पिंग ग्राउंड होतं आपल्या स्मशानभूमीच्या बाजूला, जे आता रिकामं पडलेलं आहे. आपण तिकडे म्हणजे तिकडे कचरा टाकू नका, ओला कचरा टाकू नका, पण या सुका कचरा समजा आपलं हे झाडी वगैरे नेऊन तिकडे टाकलं तर आपल्या या गाड्यांच्या फेऱ्या वाढतील तिथल्या तिथे. आज समजा दिवसातून 2 फेऱ्या होतात, ते 5-6 होऊ शकतात आणि आपलं हे जो सफाईचं काम आहे तो लवकर होऊ शकते. आणि नंतर तिकडे आपली प्रक्रिया केंद्र आपल्याला जे काय छोटे छोटे आपले करायचे ते करू शकतो. तर कृपया याच्यावरती जरा फास्ट हे करायचं. धन्यवाद.